पाहुणे साहेबांनी तुम्हाला विनंती केली आहे मध्यस्थी करा म्हणून. बर, कधी निघायचं मग? हा, आता कधी बी या म्हणल्या सवड मिळेल तेव्हा. ठीक आहे. काल तुम्ही ते 20 लाखाचं कर्ज मंजूर केलं, पण त्या ताईसाहेब पैसे न घेता निघून गेल्या. काय? हो, आता आतमधून पैसे मोजून बाहेर येईपर्यंत बघतो तर काय, तिथं कोणीच नाही. कर्ज द्या म्हणून मिनतवाऱ्या करत होती. बाई मनानं निर्मळ वाटली म्हणून आम्ही पण कर्ज मंजूर करून टाकलं आणि पैसे न घेताच गेली. कमालच आहे. मला बी काय उमगलं नाही बघा. दादा नाही म्हणलं तरी पैशासाठी लाळघोटेपणा करत लोक मागं फिरतात. ही बाई वेगळीच आहे. एक काम करा, ती कुठं राहते ते हुडकून काढा आणि तिला पैसे देऊन या. बर. हरिपूर गाव म्हणाली होती ना ती? होय. आम्ही सोसायटीत जातो, तुम्ही पैसे देऊन या. काय झालं? तुम्ही स्वतःहून कुणाला कर्ज दिलं नाही ना, याचंच आश्चर्य वाटतंय मला. त्या दिवशी लोक आमच्याबद्दल काय बोलतात हे आमच्या समोरच धडधडीतपणे सांगितलं तिनं. तेव्हा आम्हाला पण आश्चर्य वाटलं होतं. ती बाई खरी आहे आणि तिची गरज पण. तुम्ही पैसे देऊन या. हां, व्याजाची तारीख, आपले नियम अटी लय सांगत बसू नका तिला. तिला सांगायची गरज पण नाही. समजूतदार आहे बाई. या. व्हॉट्स रॉंग विथ यू? ऐक ना जरा तिचं प्लीज. मम्मा यार, मला तिच्या इन्स्ट्रक्शन्सनी बोर होत आहे. चिक्स, व्हाय डोंट यू अंडरस्टँड? तुझ्या चांगल्यासाठी तिच्या इन्स्ट्रक्शन्स आता ऐकायलाच लागणार आहेत तुला. लास्ट टाइम काय झालं होतं आपण जेवण त्या खानावळीतून ऑर्डर केलं, हे त्या शंकरने बरोबर ओळखलं होतं. हां, आणि मग नंतर काय झालं? रुपालीने आणि शंकरने तुला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. प्लीज बेबी, दिस टाइम मला कुठलीही रिस्क नकोय. प्लीज फॉलो हर इन्स्ट्रक्शन्स, प्लीज बेबी. गुड गर्ल. सी, मला असं झालंय कधी एकदा मातोश्री आणि शंकर येऊन तुझ्या हातचं असं टेस्टी जेवण जेवतायत. आणि एकदा का मातोश्रीच्या नजरेत तू त्यांची आयडियल सून म्हणून फिट बसलीस ना की बस झालं. पुढचं सगळं काम सिंपल झालंच म्हणून समज. या. आणि त्या चिपो शंकरचं काय? Oh God, baby, so many times I told you. अगं तो शंकर त्या मातोश्रीच्या शब्दाबाहेर नाहीये जिक्स. You don't worry, okay? Whatever. नीट आता कुठे चाललीस तू? डिनर नंतर डेझर्ट नको का मम्मा? आईस्क्रीम आणायला चाललीये का ते पण घरी बनवायचंय? मला नाही येत आईस्क्रीम बनवता. मार्केटमधून आणायला चाललीये. मम्मा, आय नीड अ ब्रेक, ओके? सो प्लीज बाय. ओके ओके. काय होणार या मुलीचं? एक मिनिट. आई, तुम्ही? हो, काल तुम्ही पैसे न घेता परत आलात म्हणून मातोश्रीने मला पाठवलंय. काल कुठे गेलात अचानक निघून? ते मला एक अर्जंट काम आठवलं म्हणून निघून गेली मी. मातोश्रीचं तुमच्याबद्दलचं मत खूप चांगलं आहे, म्हणून त्यांनीच पैसे द्यायला पाठवले. हे घ्या 20 लाख. महादेवाची कृपा झाली. मला लई गरज होती या पैशांची. अहो तसं नाही, खरं तर महादेवानंच बुद्धी दिली मातोश्रींना. हा, मोजून घ्या. हा, नाही आम्हाला नका पैसे. अहो पण तुम्ही आता तर म्हणाला होतात की पैशाची खूप गरज आहे म्हणून. तुम्ही एक काम करा, तुम्ही इकडे या टेबलवर जाऊन बसा ना आणि काय बी बोलू नका. अहो पण दादा हात जोडते तुमच्या पुढे. पैसे घेऊन जा आणि आम्ही सांगतो तसं करा, काही बोलू नका. बस बस बस.
तुम्ही तुम्हाला जे करायचं ते करा आणि मला जे करायचंय ते मी करणार. तुम्ही इकडे काय करताय? पण ते मी जेवायला आले आहेत ते, हो ना? तुम्ही काय सांगितली मगाशी ऑर्डर? हा, मूग खिचडी. जेवायला आलाय तर पैशांचा माज का मांडून ठेवलाय टेबलावर? अगं मोजत असतील ते. हो हो हो, मी मोजत होतो. हो किती आहेत? ते हो 20 एक असतील. 20 लाख. व्याजानं पैसे द्यायचं लायसन आहे म्हणून काय 20 लाख कॅश घेऊन फिरणार का? कर्ज द्यायचं असो वा घ्यायचं, 20,000च्या पुढं कॅशचा व्यवहार करता येणार नाही. इन्कम टॅक्स ऍक्ट कलम 269. 50,000च्या जर पुढचा कॅशचा व्यवहार करायचा असेल तर पॅन कार्ड कंपल्सरी आहे. ज्याला कर्ज द्यायला चाललाय त्याच्याकडे पॅन कार्ड आहे का जमीन लिहून घेणार आहे त्याची? तसं नाही, पण ते तसं नाही. मग कसं आहे? थांबा, रेकॉर्डच करते. हो इन्कम टॅक्सवाल्यांनी एकदा धाड टाकली ना तुमच्या मातोश्रीवर, मग त्यांना कळेल आणि तिच्यामुळं तुम्ही जेलमध्ये जाणार. हो, असं करू नका. हे बघा, बायका पोरावाला माणूस आहे. अहो, माझी नोकरी बी जाईल. हो ताई, तुम्ही तरी सांगा ना. गौरी गौरी काय करतेस तू? अगं ते जेवाय आलेत आणि तू त्यासनी कायदा काय शिकवतेस? आई, टेबलावर पैसे ठेवून मास दाखवतोय हा माणूस. तुमच्या मातोश्रींचा रुबाब हित नाही चालणार. जेवायला आलाय ना, मग गप